निगडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला रविवारी सकाळी व्हॉट्सअप कॉल येतो। समोरील व्यक्ती स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचं सांगते। तुमच्या नावावर संशयास्पद पार्सल सापडले असून त्यात पासपोर्ट आणि ड्रग्ज असल्याचा धक्कादायक दावा केला जातो। यानंतर सुरू होतो डिजिटल अरेस्टचा खेळ। तरुणाला सिग्नल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते। व्हिडिओ कॉलवर बनावट पोलीस अधिकारी चौकशी करतात। कोणालाही माहिती दिल्यास अटक होईल अशी धमकी दिली जाते। सुमारे 27 तास हा प्रकार सुरू असतो। कालपासून मी डिजिटल अरेस्टमध्ये होतो। त्याचं कारण की मला कुरिअरवरून एक कॉल आला होता आणि त्या कॉलप्रमाणे असं होतं की माझ्याकडनं काही पार्सल जे आहे ते अडकलेलं आहे। त्या पार्सलमध्ये 5 पासपोर्ट्स किंवा ड्रग्ज वगैरे असे होते। सो ह्या सगळ्या याच्यामुळे त्यांनी मला व्हेरिफिकेशनसाठी थांबवलं आणि जवळजवळ कालपासून आज संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत आम्ही डिजिटल अरेस्टमध्ये होतो। माझ्याबरोबर माझ्या पत्नीलाही त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं। आणि डिजिटल अरेस्ट म्हणजे कसं की मोबाईलमधनं एक सिग्नल नावाचं ॲप्लिकेशन असतं, त्याच्यात त्यांनी व्हिडिओ कॉल कंटिन्यूस चालू करून ठेवायला सांगितलं होतं। आणि नशिबाने मी दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी माझ्याकडनं फायनान्शियल डिटेल्स मागितले आणि काही फायनान्शियल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ते ट्रान्सफर करावे लागतील असं सांगितलं, ती शंका आल्यामुळे मी थोडंसं घरी तो विषय मांडला त्यांच्या अपरोक्ष म्हणजे। आणि माझ्या वडिलांनी जे ज्येष्ठ नागरिकमध्ये सक्रिय आहेत त्यांनी ताबडतोब जवळच्या पोलीस अधिकारी आणि आमचे महापौर आहेत त्यांना संपर्क साधून हा फ्रॉड आहे ही केस आम्हाला लक्षात आणून दिली। दरम्यान आरोपी तरुणाकडून बँक खाते आणि आधारची माहिती मिळवतात। क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी पैसे भरण्याची मागणी करतात। तरुण तब्बल 12 लाख रुपये काढण्याच्या तयारीत होता, पण इथेच घडतो मोठा ट्विस्ट। तरुण ही माहिती आपल्या वडिलांना सांगतो। त्यानंतर वडील तात्काळ सतर्कता दाखवत पोलिसांशी संपर्क साधतात। पोलीस या कुटुंबियांच्या घरी पोहोचतात आणि फसवणुकीचा हा प्रसंग टाळतात। एक वडील आणि पुत्र ते आमच्याकडे मीट द सीपी कार्यक्रम जे सोमवारी होतो त्यामध्ये आले होते। त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली। तिथे जे नवरा बायको होते त्यांना कुरिअर कंपनीकडून फोन आला होता आणि की त्यांचे जे कुरिअर आहेत त्यांच्या नावाच्या त्यांचे आधार IDचे लिंक त्यामध्ये काहीतरी ड्रग्स सापडलेला आहे, NDPS सबस्टन्स सापडलेला आहे आणि म्हणून त्यांना डिजिटली अरेस्ट करण्यात येत आहे। त्यांना वेगवेगळ्या प्रोसेस करायला सांगण्यात आला। त्याचबरोबर त्यांना ऑनलाईन पैसे पाठवण्याबद्दल पण सांगण्यात आला। बरेच वेळा हे जर नवरा बायको जे बाहेर नाही निघाले तर तिथे त्यांचे वडील जे आहेत त्यांना डाऊट आला। मग त्यांनी यांना विचारल्यानंतर जर त्यांना कळाला तर जे वडील होते ते या मॅटरमध्ये पूर्णपणे अवेअर होते। ते आपल्या ज्येष्ठ अनुबंध ॲपद्वारे आम्ही सगळे सिनियर सिटीजनला अवेअर केलं होतं, कारण सिनियर सिटीजन्स सर्वात मोठे टार्गेट्स आहेत याचे। त्याचबरोबर व्हर्च्युअल टाउन हॉल मध्ये पण आपण सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी आपले सायबर पोलीस स्टेशनची अवेअरनेस कार्यक्रमामध्ये पण सहभागी होते। त्यांचे लगेच लक्षात आला आणि जे नवरा बायको त्यांचे पुत्र होते त्यांनी ऑलरेडी प्रोसेस सुरू केली होती। काही फंड लिक्विडेट करायचा, काही म्युच्युअल फंड लिक्विडेट करायचा आणि अकाउंटमधून ट्रान्सफर करायचा, ते त्यांनी थांबवला। याच्यामुळे त्या कुटुंबांना एक मोठा धोका टळला। महत्त्वाचं म्हणजे डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वात नाही। कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही। अशा प्रकारच्या कॉलपासून सावध राहा आणि अशा प्रकारचा कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करा, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय।